आजच्या सभेचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक गणपतरावजी पटेकर, ज्यांच्या पुढाकाराने हा मेळावा या ठिकाणी होतोय, ते आपले मित्र अमितराव भांगरे, सुनीताताई भांगरे माझ्या बरोबर आले आणि त्यांनी खूप चांगलं भाषण येथे केलं. ते मीनानाथजी पांडे, सतीशराव भांगरे, नामदेवराव भांगरे, दिलीपराव भांगरे, तुळशीराम नेहमीच चांगलं बोलतो, तुळशीराम कातोरे, दीपक पथवे, राजू कुमकर मंचावर आहेत, विनोद हांडेंचं भाषण आपण ऐकलं, मंगळा पटेकरांचं भाषण आपण ऐकलं, राजाराम गंभीरे समोर बसलेले आहेत आणि आता शेवटी खूप चांगली त्यांच्या स्टाईलनी केलेलं भाषण आपण विजय देशमुखांचं सुद्धा ऐकलं. मंचावर अनेक मान्यवर आहेत, सर्वच मान्यवर आणि उपस्थित मित्रांनो, आजच्या सणासुदीच्या दिवशी सुद्धा खूप चांगल्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी आलात आणि अशोकराव भांगरेंनी जी परंपरा सुरू केली होती तो मेळावा, दसरा मेळावा आपण या ठिकाणी केलात, याबद्दल आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक परत एकदा अभिनंदन करतो, आपल्या सर्वांचं स्वागत करतो. खूप वक्त्यांनी खूप चांगले विचार मांडलेले आहेत, आपल्याला उशीरही खूप झालेला आहे, त्यामुळे मी खूप विस्तृत अशा प्रकारचं काही भाषण करणार नाही, परंतु एक 2-3 मुद्द्यांवर अत्यंत शॉर्टमध्ये मी आपल्यापुढे आपली भूमिका मांडणार आहे. मला अमित भांगरे यांचा फोन आला आणि ते म्हणाले की आम्ही दरवर्षी इथे दसरा मेळावा घेत असतो, यापूर्वी तुम्हाला काही कधी निमंत्रण असेल नसेल मला माहीत नाही, पण यावर्षी तुम्ही जरा या. मी म्हटलं मी जरूर येईल. त्यांनी सांगितलं की या मेळाव्यामध्ये विचाराचं मंथन होतं, आदिवासी समाजाचं जे या भागातले प्रश्न आहेत त्या प्रश्नांचं मंथन होतं आणि पुढे आपल्याला वर्षभर काय करायचं याच्याबद्दलची रणनीती आपण या ठिकाणी ठरवतो आणि म्हणून मला वाटलं की आपण गेलं पाहिजे. दीपकराव, मी सगळ्यांची भाषणं ऐकत होतो आणि या निमित्तानं मी हे मान्य करेल की आम्हाला उगाच असं वाटत होतं की बोलणारी माणसं फक्त राजूरच्या खाली आहेत. आज मला कळालं आमच्यापेक्षा राजूरच्या खालच्यापेक्षा बोलणारी माणसं राजूरच्या वर जादा आहेत आणि ती चांगली बोलणारी आहेत, चांगले विचार मंथन करणारी आहेत. जे प्रश्न आपण घेतलेले आहेत त्याच्याशी मी 100% आपल्या बरोबर आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आपल्या बरोबर. अशोकराव भांगरे होते त्यावेळी या प्रश्नांवर अनेक वेळा त्यांच्या बरोबर चर्चा झालेल्या आहेत. विशेषतः बुडीत बंधाऱ्याचा जो प्रश्न आज तुम्ही परत त्याला उजळणी देतायत, मीनानाथ पांडे साहेब, पुढे जाण्यापूर्वी मागे काय झालंय हे आपल्याला लक्षात घेऊनच पुढे जावं लागणार आहे. ह्या बुडीत बंधाऱ्याचा प्रश्न काही आज निर्माण झालेला नाहीये, आज चर्चेला आलेला नाहीये. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं या प्रश्नासाठी एक दिंडी काढली होती. आम्ही निवडणुका पाहून दिंड्या काढत नाही, प्रश्न पाहून काढत असतो. त्यावेळी काही निवडणुका नव्हत्या, पण आम्ही शेंडीपासून सुरुवात केली आणि जो सगळा पांजऱ्यापासून घाटघर उडदावणा पासून मुदखेलचा जो सगळा परिसर आहे तो गावागावात पिंजून सगळ्या ग्रामपंचायतींना आम्ही भेटी दिल्या होत्या आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यावेळच्या जलसंपदाला आमच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने मांडला होता. 2 मुद्दे आम्ही तिथे मांडले होते. एक तर ज्यावेळी पाणी धरणातून खाली सुटतं, जसं जसं पाणी सुटतं तसं तसं पांजरं, घाटघर, उडदावणं पाण्याची घागर घेऊन माय माऊलीला तांब्याभर पाण्यासाठी खाली यावं लागतं. रतनवाडीच्या त्या टोकाला आम्ही बसलो त्यावेळी तिथनं आमचा दशरथ झरे आता समोर बसला होता, त्याच्याच घरातून तो दाखवत होता की पाणी खाली जाताना माय माऊलीच्या डोळ्यामध्ये पाणी कसं येतं. 2 मुद्दे आम्ही मांडले होते. एक तर प्यायला पाणी लागेल आणि दुसरं शेतीला सुद्धा पाणी लागेल. बुडीत बंधाऱ्याचा त्यावेळी या सगळ्या आंदोलनामुळे सर्वे झाला, त्याचं डॉक्युमेंटेशन पांडे साहेब झालेलं आहे आणि त्या डॉक्युमेंटेशन मध्ये आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जलसंपदाने जो सर्वे केला त्याच्यामध्ये कुठे कुठे अशा प्रकारचे बुडीत बंधारे होऊ शकतात याच्याबद्दल त्यावेळी सर्वे करून त्याच्यामध्ये किती पाणी साठू शकतं याच्याबद्दलचं अकाउंट करून ते कसं उपलब्ध करता येईल याच्याबद्दलचा प्रोजेक्ट रिपोर्ट तत्कालीन आंदोलनानंतर सादर झालेला आहे. ही माहिती आजच्या मेळाव्यामध्ये देणं माझं काम आहे. किती पाणी साठत होतं? मी आपल्याला फसवणारा माणूस नाही. आपल्याला कोणीतरी सांगेल की बुडीत बंधारे दिलीपराव बांधले की आपलं इथे ऊसाचं पीक येईल आणि ट्रॅक्टरच्या ट्रॅक्टर आणि जेसीपीच्या जेसीपी भरून इथे ट्रकच्या ट्रक ऊस जाईल, हे असं काही होणार नाहीये. जी भौगोलिक परिस्थिती आहे
ती भौगोलिक परिस्थिती न पाहता अव्वाच्या सव्वा आश्वासन देणं हे मार्क्सवाद्यांचं काम नाही. अमितराव, याच्यातून ओंजळभर सुद्धा पाणी हे आपल्याला अतिरिक्त मिळेल आणि त्यातून आपली शेती फुलेल या भ्रमामध्ये राहण्याची परिस्थिती नाही, बिलकुल नाही आहे. ज्या ठिकाणी सर्वे झालेला आहे ते बुडीत बंधारे जर बांधायचे असतील तर त्याला साईट लागते आणि ती साईट ज्या ठिकाणी लोकेट करण्यात आलेली आहे, ज्या बाजूनं ह्या बाजूनही काही प्रमाणामध्ये आपल्याला पाया खोदता येईल, दुसऱ्या बाजूनही पाया खोदता येईल आणि ते बांधलेला जो काही भिंत आहे त्याचा गुताव, सोप्या भाषेत बोलतो आहे, गुताव हा दोन्ही बाजूला पक्का करता येईल अशा मोजून 6 साईट आपल्या भंडारदरा धरणाच्या परिसरामध्ये आहे. 6 बंधारे होऊ शकतात, बुडीत बंधारे होऊ शकतात. त्या 6 बंधाऱ्यांमधून मुर्शेत आपल्याला वजा करावं लागतंय. मुर्शेतला अशा प्रकारची साईट त्यावेळी आम्हाला सापडली नाही. कुणाला सापडली पांडे साहेब तर मला आनंद होईल, आपण परत जाऊन पाहू. परंतु मुर्शेतला अशा प्रकारचा गुताव करता येईल बंधाऱ्याचा अशा प्रकारची साईट नाही. मात्र मुर्शेद वगळता बाकी सगळ्या गावांना असे गुताव करता येईल अशा साईट आहे. त्यात बंधारे आपल्याला बांधता येईल अशा साईट आहे. फार नाही, बागायती जमीन होणार नाही, पण त्यातून पिण्याच्या पाण्याची सोय 100% आपल्याला करता येईल ही वस्तुस्थिती आहे. मी आपल्याला विनंती करतो, आज राजकारण चुलीत घालू, राजकारण चुलीत घालू. कोण आमदार आहे, कोण खासदार आहे, कोण आजी आहे, कोण माजी आहे, कोण कोणत्या पक्षात आहे, कोणाचाच भरोसा राहिलेला नाही. कोण कोणत्या पक्षात राहील याचा फार कमी लोक राहिलेले आहेत. पक्षाचं राजकारण करणारे, तत्वज्ञानाचं राजकारण करणारे. कशाला बाष्पळ चर्चा आपण त्याची करूया. मला विनंती करायची आहे, या आदिवासीच्या पोटी ज्याने ज्याने जन्म घेतलाय, आम्ही आधी बिगर आदिवासी आहोतच बरोबर, परंतु ह्या माय माऊल्यांचं पान ज्याला फेडायचं आहे, ज्यांनी सत्ता भोगली, जे भोगतायत, जे भोगणार आहेत, सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे आणि त्या माय माऊलीला 10-10 किलोमीटर घागरभर पाण्यासाठी चालावं लागतं, ती डोळ्यासमोर आणली पाहिजे. आणि जे बंधारे फिजिबल आहे ते या आर्थिक वर्षामध्ये मार्च एंडच्या अगोदर बजेट मांडलं जातं, त्याच्यात प्रयोजन होईल अमितराव, याच्यासाठी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. ही शपथ घोरपड आईच्या पायथ्याला आपण सगळ्यांनी केली पाहिजे. राजकारण राजकारणाच्या वेळी करू ना माऊली, जरूर करू. तेवढ्यानं शेती बागायती होणार आहे का? तेवढ्यानं शेती बागायती होणार नाही. मी फसवणारा माणूस नाही आहे. जे आहे ते सांगणार. त्याने फक्त पिण्याच्या पाण्याची काही योजना होईल, पण पिण्याच्या पाण्याची सुद्धा सतीशराव तेवढ्यानं तहान भागणार नाहीये, तेवढ्यानं भागणार नाहीये. आपल्याला जल जीवन योजनेच्या अंतर्गत काही नवा प्रोजेक्ट करावा लागेल अमितराव. आम्ही जातो आढळा धरणामध्ये. पांडे साहेब या सगळ्या वीरगाव पासून तर सगळ्या गणोऱ्यापर्यंत तुळशीराम 5 गावची योजना चालते. तुळशीरामच्याच घराच्या पायथ्याला धरण आहे, त्यातून 5 गावची योजना जाते आणि एकत्रितरित्या संचलन होतं. तुम्ही चला माझ्या बरोबर, दाखवूया, आपण पाहूया. मोठमोठाले पाईप लावून आज अनेक वर्षापासून ती योजना कार्यरत आहे आणि 5 गावला आढळा धरणातून पाणी जातं. त्या माय मावल्यांना शुद्ध पाणी त्या 5 गावांना मिळतं. आपल्याला दूरदृष्टिकोन ठेवायचं नाहीये का? याचं शेपूट ओढायचं, त्याचं पिष्ट उपटायचं, कवर भाषण करणार आपण. हे काहीतरी विजन ठेवून आपल्याला काम करायचंय की नाही करायचं. हे जे काही 10-20 गावं आहे, जलजीवनचे कोट्यावधी रुपये विनोदराव येत आहेत. त्या कोट्यावधी रुपयाचं काय व्हायचं होतंय त्याच्याबाबत आपण नवं बोलू. पण अशोकराव, या बुडीत बंधाऱ्याच्या जोडीला जलजीवन मिशनच्या माध्यमातून या 8-10 गावाची एक संयुक्त पाणीची जी योजना करता येऊ शकते का? त्याच्यासाठी भंडारदरा धरणाच्या भिंतीजवळ ज्या ठिकाणी अंतिम क्षणापर्यंत पाणी राहतं त्या ठिकाणी काही जॅकवेल बसवता येईल का? आणि तिथून किती किलोमीटरचा परिसर आहे? 10-12 किलोमीटरच्या वर काही नाहीये. जर 32 गावची योजना फिजिबल होऊ शकते, जर निळवंड्याच्या मध्ये टाकलेलं पाणी 22 किलोमीटरवर असलेल्या संगमनेर शहराला ग्रॅव्हिटीनं बीजे देशमुख साहेब देता येऊ शकतं, तर हे 7-8 गावं काय चीज आहे? आता 32 गावाचं काय झालं ते सोडा, 32 गाव पाणी पुरवठा योजनेचं सोडा, परंतु योजना करता येते ना 32 गावांची. मग 10 गावांची शेंडीच्या पायथ्याजवळची योजना सगळ्या माय मावल्यांना पिण्याचं शुद्ध पाणी देण्याची का करता येऊ शकत नाही? हा आजच्या मेळाव्यामध्ये आपल्या सगळ्यांना माझा प्रश्न आहे. मित्रांनो, या सगळ्या भागामध्ये तुमच्या जमिनींसाठी मी प्रत्येक गावात फिरलेलो आहे. एसी मध्ये राहून काम करणारे मार्क्सवादी कार्यकर्ते नसतात. तुमच्या नंबर 2च्या जमिनीसाठी सगळ्या गावांमध्ये आम्ही ज्यावेळी फिरलो, काय परिस्थिती आहे तुमची उतार्यावरची एकदा जरा तपासून पहा. अरे, ज्याच्यावर तुम्ही पाय ठेवता तो भंडारदरा ज्यावेळी झाला, त्या भंडारदऱ्यामध्ये जी लोक गेली
त्या लोकांना पुनर्वसनाचा तेव्हा कायदा नव्हता. कायदा नसल्यामुळे ती लोक तिथून उठली आणि आजूबाजूच्या जंगलामध्ये जाऊन बसली. मुर्शेद गावचं सगळंच्या सगळं गाव 7-12 काढून बघा आणि तुम्हाला फेरफार सापडले तर मी सत्कार करेल. फेरफारच गायब आहेत कचेरीमधून. आहात कुठं? फेरफार गायब आहेत. भंडारदरा धरणातून उठलेले माणसं आजूबाजूला जी बसली ती जंगलामध्ये बसलेली आहेत. त्यावेळी पुनर्वसनाचा कायदा नव्हता म्हणून वर्ग नंबर 2 तुम्हाला त्या ठिकाणी तो उतारा मिळालेला आहे. अरे ज्याच्या शेतामध्ये पाणी साठलं त्या पाण्यावर आमच्या शेती बागायती झाल्या, आम्ही कारखानदार झालो. आता PM मोदी साहेब कळ दाबायला येणारे आणि मराठवाड्यापर्यंत पाणी येणारे. ज्याच्या शेतात ते पाणी साठलं त्याच्या शेताच्या बदल्यात जे शेत दिलं त्याचं वर्ग 2 तुम्हाला काढता आलं नाही. याच्यापेक्षा लाजीरवाणी बाब आणि शर्मेनं मान घाली लावावी याच्यापेक्षा दुसरी बाब कोणती असू शकते? साधा प्रश्न आपल्याला सोडवता आलेला नाहीये आणि म्हणून ती भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. हे बरोबर बोललात तुम्ही. नाक दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही. नाक दाबावं लागतं आणि तुमच्या हातात नाक दाबण्याची खूप चांगली यंत्रणा आहे. हे तुळशीराम कातोरे कधी कधी भाषण करतो, मला त्याचं काही कधी कधी कळत नाही. तो आमदारकीच्या इलेक्शनला तिकीट झालं, तो सगळ्या गावात जाऊन सांगायचा तुझे आहे तुझे पाशी पण तू रास्ता चुकलाशी. म्हटलं याला म्हणायचंय काय? मी अनेक दिवस त्याला विचारत होतो. मला आज कळलं तुझे आहे तुझे पाशी पण तू रास्ता चुकलाशी. अरे नाक दाबायचं तुमच्या हातात आहे ना. धरणाचं पाणी सोडायचं की नाही सोडायचं? अरे 32 गाव तुम्ही एकत्र आले, कोणाची माय व्यायली आहे खाली पाणी घेऊन जाण्याची. पण तुम्ही काय करताय मित्रांनो? तुम्हाला राग येईल. तुम्ही काय करताय? तुमच्या 95% चर्चा तिकीट कोणाला द्यायचं, आमदार कोणाला व्हायचं. अरे लय ना लांब लढाई ती अजून. त्याच्यातून अजून लय पक्ष फुटायचे आणि जे अस्तित्वात आहेत ते त्या पक्षात राहतील का नाही याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही अजून म्हणजे म्हैस पाण्यात तिचे 2च शिंग निघालेत बाहेर आणि तुम्ही म्हणले तिला किती सडा येते, किती दूध देईल का नाही देईल, ती काळी आहे का गोरी आहे का, तिला रेडा होईल का. अरे लय लांब आहे ते, लय लांब आहे. आत्ता तुमच्या पुढचे जे ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही सतीशराव काय बोलायचं नाही. घ्या ना एकजूट, करा एकजूट. आमच्या भंडारदऱ्यामध्ये ज्या जमिनी बुडाल्या त्या बदल्यात आम्हाला जमिनी मिळाल्या त्या वर्ग 2च्या करण्याचा तुम्हाला काय अधिकार नाही. तुम्ही निळवंड्याच्या पुनर्वसनाबद्दल पाठी थापटून घेत्या. भंडारदराचे पुनर्वसन या वर्ग 2च्या जमिनी वर्ग करून वर्ग 1च्या झाल्याशिवाय होणार नाही. ही भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि ती जात पात पक्ष पार्ट्या यांच्या पलीकडे जाऊन एकजुटीनं करावी लागेल. पटत असेल तर स्वागत तुम्ही केलं पाहिजे. ही भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. तुम्ही पेसा ग्रामपंचायतीच्या बद्दल आणि हिरड्याबद्दल आत्ताची लढाई आम्ही चालू केली आहे. लोक हसतात आम्हाला, ती जुनी परंपरा आहे. आम्ही निळवंड्याचं पाणी मागायला गेलो म्हटलो 4 कॅनल करा. त्यावेळी पण राजाराम आपल्याला काय लोक कमी असले का? मोकार असले. आता उद्घाटनाला येणारे पण असले. ते म्हटले डॉक्टरला काही कळत नाही. हा डॉक्टर स्वतःला इंजिनियर समजतो आणि म्हणतो हा बाबळी खालचा इंजिनियर. आणि मला काय काय म्हणले ते म्हटले धरण खांद्यावर, कालवा डोक्यावर. आता खांद्यावरच्या धरणाचं पाणी डोक्यावर कसं काय जाईल? आता ज्यांनी हे म्हटले की खांद्यावरच्या धरणाचं पाणी डोक्यावर कसं जाईल, ते कसं जाईल हे मंत्रालयात समजून सांगितलं, यंत्रणेला समजून सांगितलं, पांडे साहेब फिजिबल करून दाखवलं. आता म्हणतात ते आमच्यामुळे झालं. बरं तुमच्यामुळे झालं, आमचं काय म्हणणं नाही. म्हणणं मला समजून घेतलं पाहिजे भावांनो की हे जे काही हिरड्याचं आंदोलन आता आम्ही घेतलंय, लोक हसतायत आम्हाला. हिरड्याला कुठे भाव मिळतोय काय? ते कुठं आधार भावात येतोय काय? त्याला कुठं अशा पद्धतीनं ऊसाला जशी FRP असते तशी हा हिरड्याला FRP मागवतो. ऊसाचा कारखाना आहे, हिरड्याचा कुठं कारखाना आहे का? काढा हिरड्यात कोणाला काढायचं. पण मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो आदिवासी शेतकऱ्याच्या हातात 2 रुपये यायचं वरच्या भागात जर कोणी साधन असेल तर ते हिरड्याचं पीक आहे. 10, 15, 20, 25 हजार रुपये हिरड्यामधून एका घरामध्ये आले. लेकरू आजारी पडलं त्याच्या हातात पैसा राहतोय, ते म्हणतोय घाबरू नको थोडा पैसा आहे. लेकीचं लग्न निघालं ते म्हणतंय घाबरू नको थोडासा पैसा आहे. दुसरं कोणतं पीक तुम्ही विकायला तर बाजारात हो? भात वराई नागली सावा खायलाच पुरत नाही. 2 पोते उरतात त्याच्यावर काही संसार होत नसतोय. आमची मागणी आहे, आमचं म्हणणं आहे हिरड्याला आधार भाव दिला पाहिजे. जोरात लढाई चालू आहे. आम्ही आंबेगाव बरोबर घेतलाय, जुन्नर बरोबर घेतलाय. अरे डीजे लावणं सोपं असतंय, दादागिरी करणं सोपं असतंय. आदिवासीच्या घरामध्ये चूल पेटवणं अवघड असतंय आणि ती पेटवायची असेल तर ती लढाई ही रक्तमासातून करावी लागते. हे सगळे लोक लढतायत आंबेगावचे, जुन्नरचे. त्यांच्या भागामध्ये अमितराव आमचा अमोल वाघमारे कार्यकर्ता आहे. वाघमारेच तो तुम्हाला मी सांगतो. यांनी भूमिका घेतली की आदिवासींच्या हिरड्याच्या झाडाची नोंद
बांधावरच्या झाडाची नोंद त्याच्या 7 बाऱ्यावर झाली पाहिजे. आपण याची चर्चा करत नाही. आपण म्हणतो आमदार कोण, खासदार कोण, कोणी पिस्टो उपटलं, कोणचं प्रॉडक्ट चुकलं, बीजे साहेब करू ना चर्चा त्याची, जरूर करू. पण हा प्रश्न आपल्या कोणत्या नेत्याच्या डोक्यात आला का की आपल्या बांधावर असणारा हिरडा त्याचं जर नुकसान झालं, त्याचा पंचनामा करायची वेळ आली तर हिरड्याची नोंद बांधावर नसल्यामुळे हिरड्याच्या झाडाच्या नुकसानीची भरपाई अकोले तालुक्यामध्ये कोणालाच मिळत नाही. एखाद्याला मिळाली असेल तर पत्ता द्या, मी सत्कार करून येतो. आम्ही भूमिका घेतली ना, आता मंत्रालयात बैठक झाली. आंबेगावचे लोक, जुन्नरचे लोक, तुमचे नातेवाईक आहेत, मला माहिती आहे. तुमचं जाणं येते पेठेमध्ये, मला माहिती आहे. फोन करून विचारा, डॉक्टर बोलत होता, खरं आहे का खोटं. त्यांच्या हिरड्याच्या झाडाची नोंद त्यांच्या 7 बाऱ्यावर असल्यामुळे जे 2020 ला चक्रीवादळ आलं, विनोदराव, त्याचे पैसे, भरपाईचे पैसे ते मागतायत. आता मंत्रालयात आम्ही गेलो, नाशिकला पण गेलो. आता त्यांच्या भरपाईच्या पैशाचा प्रस्ताव, कोट्यावधी रुपयाचा प्रस्ताव त्यांच्या नावावर वर्ग होतोय. ही भूमिका, या पद्धतीची विजन, या पद्धतीच्या भूमिका घेतल्या पाहिजे. आम्ही काय म्हणतोय? आम्ही त्या हिरड्याच्या नोंदीचं बोलत नाही, आम्ही भाताच्या भावाबद्दल बोलत नाही, आम्ही पाण्याच्या प्रश्नाबद्दल बोलत नाही, बुडीत बंधाऱ्याबद्दल बोलत नाही. आम्ही म्हणतो आम्हाला डायरेक्ट ग्रामीण रुग्णालय आणायचं आहे. कोणतं? जिल्हा रुग्णालय आणायचं. चांगली गोष्ट आहे, आणलं पाहिजे, आमची पण मागणी आहे. बुलेट ट्रेन आमचं काय म्हणणं नाहीये. पण आरोग्य यंत्रणेतले बंद पडलेले जे पाचनाईचे, घाडगरचे, उडदावण्याचे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, अरे त्याच्यामध्ये डॉक्टर नाही, औषध नाही. आमच्या काही लोकांनी मला घेऊन गेले, नामदेव भागरेले बेकार कार्यकर्ता आहे, त्याच्या नादी लागू नका, ते माझी पण खोड मोडतं. ते मला चला डॉक्टर जेवायला माघारी, म्हटलं येतो बाबा. ते घेऊन गेला. मग म्हटलं आधी जेवायच्या अगोदर एका ठिकाणी भेट देऊ. म्हटलं चाल बाबा. मग भेट द्यायला गेलो. म्हटलं कुठं? तो म्हटलं आमच्याकडे दवाखाना आहे. अरे म्हटलं मग मला दवाखाना काय नवीन आहे का, मी डॉक्टर आहे? तो नाही, आमच्याकडे वेगळा दवाखाना आहे. म्हटलं कशाचा दवाखाना आहे? तो म्हटला माणसाचा दवाखाना आहे. अरे म्हटलं मी माणसाचा डॉक्टर आहे, मला नवं काहीच नाही. तो म्हटला पण आमच्याकडे वेगळा दवाखाना आहे, तुम्हाला दाखवतो. तो पीएससी मध्ये घेऊन गेला. जिल्हा रुग्णालय आणणाऱ्या भावा पीएससी मध्ये घेऊन गेला. त्या पीएससीच्या त्या दवाखान्यामध्ये भाऊ शेतकऱ्यांनी पावसामध्ये भिजू नये म्हणून पेंडा साठवला होता आणि म्हैस बांधली होती. असा दवाखाना नामदेव भांगरेने मला नेऊन दाखवला. आणा हो जिल्हा रुग्णालय आणा, बुलेट ट्रेन आणा. परंतु आमच्या आदिवासी भागात बंद पडलेल्या दवाखान्याचं काय करायचं? तिथं साप चावला की आमच्या अकोल्याच्या हॉस्पिटलला नेऊन 2 लाख रुपये खर्च करावा लागतं. जमीन तर विकावी लागते, माय माऊलीचं मंगळसूत्र गहाण ठेवायला लागतंय आणि आयुष्यभर कर्जात राहावं लागतंय. मग त्या साप चावल्याच्या लसीचं शिंडीला, राजूरला, पेंडशेतला, कुणशेतला काही व्यवस्था व्हावी, याच्यासाठी तुम्ही काय करणार की नाही? आणि विजन असावीच लागते ना. मी कुठे नाही म्हटलो. आता अकोल्याला ते म्हटले काय करायचं, म्हटले काय करायचं, म्हटले ते म्हटले जिल्हा रुग्णालय बांधायचं. म्हटलं बांधा बाबा, चांगली गोष्ट आहे, माझी पण मागणी आहे. मग राजूरला का नको? ते म्हटले नाही, राजूरला गरज नाही, तिथे माणसं थोडेच राहतात. राजूरला माणसं नाही राहती, अजिबात राहत नाही. मग अकोल्याला राहतात. झालं पाहिजे, झालं पाहिजे. कसं झालं पाहिजे? हयाती पाडून बांधलं पाहिजे म्हटले. आता तिथं दवाखाना आहे, तिथं उपचार चालू आहे, तिथं अजिबात म्हशी बांधलेल्या नाहीयेत, तिथं अजिबात गोठ्याचा तारा साठवलेला नाहीये. ते सगळं पाडायचं म्हटले. आणि ते पाडायचं तर पाडायचं. कोविड मध्ये त्यांनी एक ऑक्सिजन प्लांट आणला होता. स्वागत आहे, तो ऑक्सिजन प्लांट पण पाडायचं म्हटले. म्हणजे नवं काय करायचं नाही, ते अगोदर पाडायचं आणि पाडून नवं बांधायचं. आणि मग आता तिथं जो डॉक्टर बसलेला आहे तो ताप आलेल्या पेशंटला समजा अँटीबायोटिक आणि पॅरासिटामॉलची गोळी देतोय. मग आता ते दवाखाना पाडायचा, तिथं नवा दवाखाना बांधायचा. मग त्या दवाखान्यात बसलेला डॉक्टर ताप आलेल्या पेशंटला आता पॅरासिटामॉल आणि अँटीबायोटिक देत होता. ज्यावेळी तो दवाखाना बांधेल त्यावेळी ट्रीटमेंट बदलून त्यावेळी जुलाबाचं औषध देणार आहे का रे भाऊ? फरक होणार आहे का काही? अरे जिथं आहे तिथं कशाला बांधितो? जिथं नाही तिथं बांधलं पाहिजे. पण तुम्ही पण लय भारी लोक, तुम्ही याच्यावर काही चर्चा बिर्चा करणार नाही, याच्यावर तुम्ही काही त्याच्या मागे लागणार नाही, याच्याबाबत तुमच्या बाबत काही तुम्ही एखादा मोर्चा राजूरला काढणार नाही. तुम्ही काय करणार? तुम्ही नको ते मुद्दे शोधून काढणार आणि याचा शेंडामोड, त्याचा वाघमार हे सोडलं पाहिजे की नाही? आपल्याला हे सोडावं लागणार आहे. आपल्याला भूमिका घेतली पाहिजे अमितराव की अकोल्याचं जे काही तालुका रुग्णालय आहे ते अजून चांगलं करा, बिलकुल चांगलं करा. परंतु जिल्हा रुग्णालय जर काय करायचं असेल तर शेंडी किंवा राजूरला करा. आमच्या माय माऊल्यांना डिलेव्हरीची सोय इथं झाली पाहिजे. आणि साप चावला अकोल्यापर्यंत जगल का नाही जगल अशी अवस्था असते. आमच्या साप चावलेल्या माणसाला इथे राजूरला उपचार झाला पाहिजे. चुकीची मागणी केली का बरोबर मागणी केली?
तुम्ही म्हणाले डॉक्टर वेगळ्या मातीचं माणूस दिसतंय, या अकोल्यावाले तुला आणतील भाऊ, तिकडे गेल्यावर तो म्हणतील चांगलं अकोल्याला येत होतं, हे राजूरला नेऊन घालते. आमची परंपरा आहे, आमची परंपरा आहे, आम्हाला माहिती आहे न्याय काय. मगाशी उल्लेख केला ना तुम्ही झुंबरराव नवले, त्याचा नातू आहे अजितराव, आणि बी के देशमुखांना सभापती करण्याच्या लढाईला त्या जीपवर ज्यांनी दगड टाकला तो झुंबरराव नवले, त्याच्या घरात जन्माला आलेला हा अजितराव आहे. आणि म्हणून भावांनो, नाही पाणी मला लय दिलं तुम्ही धरणाने, त्याचा काय उपयोग नाही, ते तुमचं तुम्हाला राहू द्या अशी माझी इच्छा आहे. आणि तेच मी जीव काढू काढू सांगू राहिलो की तुमचं तुमच्यापाशी ठेवा म्हणून. ते परत मला पाणी घेऊन आले. पोपटरावचं अभिनंदन केलं पाहिजे, याला आदिवासी माणूस म्हणतात. स्वतः कोण आहे पण मला पाहिजेच पाणी अजून. तर पाणी जरूर पाजलं पाहिजे, पण आपलं बी पाहिलं पाहिजे. मागणी म्हणून मी आपल्याला सांगतोय की अकोल्याचं रुग्णालय अजून चांगलं करा, आमची इच्छा आहे ती. परंतु आदिवासी भागातल्या माय मावल्या ज्यावेळी जीव काढीत आणि काळा देत कुमशेत पासून आणि घाटघर पासून आमच्या दवाखान्यामध्ये येतात, आणि त्याच्या ज्या वेदना झालेल्या असतात ना, त्या वेदना माणूस म्हणून आम्हाला जाणवतात. भूमिका घ्यावी लागेल की नाही आपल्याला. MIDC करायची करा, जरूर करा, पण सगळ्यात जास्त रोजगाराची गरज कुठे आहे हो? कुठे आहे पांडे साहेब, कुठे आहे विजय साहेब? रोजगाराची गरज कुठे आहे? अहो आपल्याला आपली शेती सांभाळता येईना, आपण बाहेरून लोक बोलू आपली शेती करून राहिलो. खरं आहे का खोटं आहे? जिथे मजूर आहे, जिथं जास्त मजुरीची गरज आहे तिथं आम्हाला MIDC करायची नाही. आम्हाला कुठं MIDC करायची आहे? जिथं मजुरांचा पत्त्या नाही तिथं आम्हाला MIDC करायची आहे. याला काय म्हणतात लोक? विकास म्हणतात. आमच्या खांद्यावर आमचं डोकं आहे का नाही? नामदेवराव तुम्हाला सांगत होते ते कीर्तनकार करायला पाहिजे त्याला, पण ते काय सांगत होते तुमच्या लक्षात आलंय का बघा? ज्याच्या खांद्यावर ज्याचं डोकं आहे तो काय करतोय? विचार करतोय. ज्याच्या खांद्यावर ज्याचं डोकं आहे तो म्हणतोय अरे जिथं मजूर आहे तिथं रोजगार उपलब्ध केला पाहिजे. जिथं मजूर नाही, जिथं पाण्यावरून बीजे साहेब तलवार काढून उभे राहिलेले आहेत, जिथं पाण्याचा पत्त्या त्या धरणामध्ये नाहीये, त्याच्यातून परत आता MIDC ला पण पाणी द्यावं लागेल. त्याच्यावरून आता जेवढं राखाळ चाललंय त्याच्या चौपट राखाळ चालेल. बरं त्या ठिकाणी स्पॉट केलाय तयार. आपल्याला विचारत नाहीये, आपण सांगत नाही. आपल्याला जे विचारत नाही त्याला उगाच फुकटचा सल्ला देऊ नये असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळे आपण परत सांगायला गेलो नाही, आता तुम्ही बोलतं केलं म्हणून सांगतो. आता तो स्पॉट निवडलाय, निवडू द्या, आमचं स्वागत आहे. परंतु मला काय कळतंय, त्या MIDC मध्ये 6 टायरची गाडीवर न्यायची आहे. बीजे साहेब तुम्हाला ड्रायव्हर करतो, नेऊन दाखवली तर तुमचा सत्कारच करतो, आपण सत्कारच करतो. होऊन जाऊ दे एकदा. रस्त्यानं गाडी तर गेली पाहिजे ना कारखाना उभा करायला. अरे त्या घाटानं माझी 2 चाकाची गाडी कार वाकती, आणि एका वळणाला पेळणं 25 आहे, तो सगळा उधळून काढला तरी पण रस्ता होणार नाही. रस्त्याचा पत्ता नाही, लाईटचा पत्ता नाही, पाण्यावरून भांडणं चाललेत, पाण्याचा पत्ता नाही. जिथं पाणी आहे तिथं रोजगार द्यायचा नाही, जिथं रस्ता होऊ शकतो तिथं करायचा नाही. अकोल्याला करायचा आहे विकास. गोरपाडा देवीच्या ठिकाणी चांगली बैठक तुम्ही केली, विचार करा, या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मी माणसाच्या अजिबात विरोधात नाही. आणि भावांनो, मी तुम्हाला जाहीरपणाने सांगतो, तुम्ही आम्ही अमक्याचा मित्र तमक्याचा मित्र लय जोरात म्हणता. मी तुम्हाला खरं सांगू का, मी खरंच त्यांचा मित्र आहे. मी 100% आजी आमदाराचा मित्र आहे. मी 100% माजी आमदाराचा सुद्धा मित्र आहे. मी 100% अमित रावांचा, सतीश रावांचा, नामदेव रावांचा, तुळशीराम रावांचा आणि पथवेरावांचा मित्र आहे. अशोक रावांचा पण मित्र होतो आणि दिलीप रावांचा पण मित्र आहे. व्यक्तिगत माझं कोणाशी काही भांडण नाही भावांनो, व्यक्तिगत भांडण नाही. आणि मी कोणाचा व्यक्तिगत पाठीराखा सुद्धा नाही. मी आमदार लामटेंना पाठिंबा दिलाच नव्हता. मी आता सुद्धा जे कोणी 2024 ला तुमचा उमेदवार असेल, मी त्या माणसाला अजिबात पाठिंबा देणार नाही. आम्ही मार्क्सवादी माणसं, माणसाला नाही विचाराला पाठिंबा देणारी माणसं आहोत. आणि विचार काय आहे? राजकारणावर तुम्ही बोलले तेवढं बोलून संपवणार. विकासाचे हे प्रश्न आपल्याला घ्यायचे, हा विचार आहे. आदिवासी माणसाला, बिगर आदिवासी माणसाला जाती आणि धर्मामध्ये भांडायला लावून राजकारणाची पोळी भाजायची नाही, हा विचार आहे. आदिवासी आणि बिगर आदिवासी माणसांनी एकत्र रांधावं ही शिकवण राघोजी भांगरे, रामजी भांगरे, मुरली मास्तर नवले, बुवा नवले, सकृबुदा मेंगाळांनी दिली. सगळ्यांनी एकोप्यानं राहावं. आम्ही स्वातंत्र्य काळामध्ये वर आलो तर आमच्या बापजाद्यांना इकडं भात वरण तुम्ही खाऊ घातलाय, आमटी भाऊ घातलीये, तसंच तुम्ही
कचेरी ताब्यात घ्यायला आले तर माझ्या आजीनं माझ्या पणजीनं नवलेवाडीच्या आमराईमध्ये तुम्हाला सुद्धा भाकरी करून घातल्या आणि भाकरी करून जेवून खाऊन लढायला पाठवलं. हा आपला भाईचारा आहे, हा विचार आहे. विचाराच्या पाठिंब्यावर आपण आहोत. सध्या तालुक्यात, राज्यात, देशात शेवटची गोष्ट सांगून संपवणार. माणसाच्या विरोधात नाही आणि माणसाच्या सतीशराव बाजूनं पण नाही, विचाराच्या बाजूने, विचाराच्या विरोधात आहे. दोन प्रकारचे विचार देशामध्ये सुरू आहे. एक विचार सांगतोय सत्ता मिळवण्यासाठी धर्माचं आणि जातीचं राजकारण जोरात केलं पाहिजे. मुस्लिमांना हिंदूच्या विरोधात, हिंदूंना मुस्लिमांच्या विरोधात उभं केलं पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आदिवासींना बिगर आदिवासींच्या विरोधात आणि बिगर आदिवासींना आदिवासींच्या विरोधात उभं केलं पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी मराठ्यांना ओबीसींच्या विरोधात आणि ओबीसींना मराठ्यांच्या विरोधात उभं केलं पाहिजे. सत्ता मिळवण्यासाठी आदिवासींना धनगरांच्या विरोधात आणि धनगरांना आदिवासींच्या विरोधात उभं केलं पाहिजे. अशा प्रकारे विचार करणारे काही लोक आहेत. त्याचं मूळ RSS आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. त्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या डोक्यामध्ये माहिती आहे की हे जर आदिवासी बिगर आदिवासी एक झाले, हिंदू गरीब आणि मुस्लिम गरीब एक झाले, हिंदू आदिवासी आणि हिंदू बिगर आदिवासी एक झाले तर एकजूट बनेल आणि हे जे काही पेंडिंग पडलेले वर्षानुवर्ष राहिलेले प्रश्न आहेत याच्यावर रणांगणामध्ये आरपारची लढाई होईल. त्यांचं बरोबर ठरलंय. या प्रश्नांची चर्चा कमी झाली पाहिजे, नोकरीची चर्चा कमी झाली पाहिजे, रोजगाराची चर्चा कमी झाली पाहिजे. जादा चर्चा काय झाली पाहिजे, कोण कोणत्या जातीचा याची चर्चा जादा झाली पाहिजे. काढा उघडून व्हॉट्सअप, सगळे लेकराला विचारा, टीव्ही उघडून पहा काय चर्चा चालू आहे महाराष्ट्रामध्ये. विजय देशमुख साहेब, पोरांना नोकरी नाही ही चर्चा चालू आहे का? पोरांना कोणी पुरी द्यायला तयार नाही, पोरांचे लग्न होईना ही चर्चा चालू आहे का? पोरांना शिक्षण मिळत नाही ही चर्चा चालू आहे का? शाळा बंद पडू राहिल्यात ही चर्चा चालू आहे का? चर्चा एकच चालू आहे, तू कोणत्या जातीचा आणि मी कोणत्या जातीचा, तुझ्या जातीचं कसं कंबाड मोडतो आणि मी माझ्या जातीचं कसं पुढे नेऊन जातो, याच्यापेक्षा दुसरी चर्चा नाही आहे. राजकारण समजून घ्या. आम्ही म्हणतो जातीपातीमध्ये भांडणं लावणं, आदिवासी बिगर आदिवासी करणं, हिंदू मुस्लिम करणं, एकमेकाची कॉलर पकडून आपापसात भांडणं थांबवलं पाहिजे. आणि राघोजी भांगरे, रामजी भांगरे जे म्हणाले, आपले संत जे म्हणाले, आपले सकृबुदा मेंगाळ, आपले बुवा नवले, मुरली मास्तर नवले, अमृतभाई मेहता जे म्हणाले की जातीपातीच्या पलीकडे जात सगळ्या गरिबांनी, सगळ्या कष्टकऱ्यांनी एक होऊन खऱ्या प्रश्नासाठी लढलं पाहिजे. या विचाराची आम्ही माणसं आहोत. आता या विचाराला जो धरून राहील आम्ही त्याच्या बाजूचे. मी बिलकुल स्टँड सोडणार नाही, मी बिलकुल पक्ष बदलणार नाही, मी माझी भूमिका बदलणार नाही. मांडवा खालून अनेक येतील आणि अनेक जातील. घोरपडा देवीच्या ठिकाणी झालेल्या मेळाव्यात मी परत एकदा जाहीर करतो, आम्ही माणसाच्या नाही विचाराच्या बाजूने आहोत. आणि विचार मानवतेचा आहे, विचार एकजुटीचा आहे. धर्मात आणि जातीत भांडणं लावणारे जे कोणी आहेत त्यांच्या आम्ही विरोधात आहोत. मग ते सख्खे भाऊ असले तरी त्यांच्या विरोधात आहोत. त्यांच्या बरोबर आमची एकजूट असू शकणार नाहीये. आणि म्हणून संभाव्य जे उमेदवार आहेत बरेच आहेत, यादी मोठी आहे. मी उगाच करायला गेलो तर परत प्रॉब्लेम होईल. एखाद मुलं माझं नाही घेतलं. आता तुम्ही मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचं कधीच नाव नाही घेत संभाव्य उमेदवारामध्ये. आता त्याच्याबद्दल मी एकदा एका मित्राने पोस्ट टाकली, आमच्या दुसऱ्या मित्रांनी दिलं, त्यांना कशाला द्यायला पाहिजे, नाही आम्ही फक्त लोकांच्या हजामतीच करत फिरतो, सगळ्या तुम्हाला सगळं द्यायचंय, असू द्या, काय मुद्दा नाही येतो, आम्ही का माणसं आहे का सांबरे बाबा. तर असू द्या, तो प्रश्न नाही. पण जे संभाव्य आहे त्यांना मला एकच सांगायचं आहे, एकच सांगायचं आहे, आम्हाला एकदा फसवलं, दोनदा फसवलं, ठीक आहे, पण एकदा विचार पक्का करा. जे भाजपच्या RSSच्या माणसाच्या विरोधात माणसाला उभं करण्याच्या, जाती आणि धर्माचं राजकारण करण्याच्या बाजूचे आहेत किंवा अशा विचाराला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विकासाच्या किंवा आणखी कशाच्या नावानं पाठिंबा देणारे आहेत, ते आमचे कुणीही नाही. रक्ताचे असले तरी कोणी नाही, मित्रत्वाचे असले तरी कोणी नाही. हा संकल्प आहे, हा विचार आहे. संभाव्य सगळ्यांना सांगतो, संभाव्य. अरे दररोज पार्ट्या बदलता, दररोज
तुम्ही लय भारी भारी नाव घेतले बीजे साहेब, मला घ्यायची नाही आहेत. दररोज पार्ट्या बदलता आणि तुमच्यातले पण लोक इथे येऊन त्यांना संभाव्य म्हणता. आपण जरा आपलं जरा पाहिलं पाहिजे ना. अरे ज्याला आईचा तपास नाही, बापाचा तपास नाही, तो दररोज नवा बाप नवा आई करतो, तो तुमचा तालुका बदलणार आहे? तालुका बदलणार आहे तुमचा? असे संभाव्य काही कामाचे नाही आहेत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो, ज्यांना संभाव्य व्हायचंय आणि खरोखर व्हायचंय त्यांनी पहिल्यांदा स्वतःचं फाउंडेशन पक्क करावं लागेल. आणि फाउंडेशन विचाराचं लागतं. पक्ष निवडा, अजून निवडा, अजून संधी आहे, अजून निवडा. जो निवडा तो विचारपूर्वक निवडा. आणि चार चौघांच्या खांद्यावर जाईपर्यंत मग तोच पक्ष आणि तोच विचार ठेवा. त्याला लोक म्हणतात हा जातीवंत खरा कार्यकर्ता आहे. अरे दररोज लोकांना उल्लू बनवण्याचा कार्यक्रम संपला. कशावर फुगे विकतात पांडे साहेब लोक? केसावर फुगे विकतात. गेला तो जमाना. आता संभाव्य लोक जे काय कोणाला राजकारण सिरियसली करायचं आहे त्यांनी स्वतःचा पक्ष निवडावा लागेल, विचारसरणी निवडावं लागेल आणि किंमत मोजायची, वाट पाहण्याची तयारी ठेवावं लागेल. या निवडणुकीत इकून तिकट नाही मिळालं, तिकून मिळत असेल मी त्या पक्षाचा, तिकून नाही मिळालं अजून कुठे मिळत असेल त्या पक्षाचा. मी सांगतो असे सगळे लोक बांधले पाहिजे पोत्यात आणि निळवंडे धरणात बुडवले पाहिजे आणि खाली सोडून दिले पाहिजे प्रवरेला. आपल्या काही कामाचे नाहीये राजाराम, आपल्या काही कामाचे नाहीये, आपल्याला ते करायचं नाहीये. पांडे साहेबांनी सांगितलं ते लय जोरात मित्र होते म्हणे राजूरवाल्यांचे. हे खरंच आहे, लय जोरात मित्र होते ते. आम्ही त्यांच्याच विरोधात मोर्चे काढले आयुष्यभर. आता मला मोर्चात घेऊन आले ते इकडं, पण ते बरोबर बोलले. ते म्हटले त्यांची पण दुश्मनी काही पिचडांबरोबर नाहीये. ते म्हटले जो धर्म आणि जातीचं राजकारण करतो त्या पक्षाबरोबर तुम्ही गेले, आमचं भांडण विचाराशी आहे. आमदार लामटेम बरोबर माझी काही दुश्मन नाहीये. ते धर्म आणि जातीचं राजकारण करणाऱ्याच्या बाजूला गेले म्हणून आमचे दुश्मन आहे. आणि संभाव्य सगळ्यांना सांगतो, तुम्ही सुद्धा ज्यावेळी तिकडे जाल त्यावेळी तुम्ही किती वेळा मला दादा दादा म्हणा, मी तुमचा खुनी नसेल हे पण आत्ताच सांगून जातो. आपलं लपवाछपीचं काही राजकारण राहत नाही. म्हणजे कसं व्यवहार कसा झाला पाहिजे, कसा झाला पाहिजे. सुपारी फोडण्यापूर्वी मुलगी पसंत आहे का, मुलगी पसंत आहे का, मुलगा पसंत आहे का, हे बरोबर अगोदर ठरलं पाहिजे. आणि मग एकदा सुपारी फुटली की शेवटपर्यंत निभावली पाहिजे. दररोज बायको बदलणारे आपल्या पार्टीत अजिबात नको. काय म्हणणं आहे तुमचं? पटतंय का तुम्हाला? आणि म्हणून आज विचाराचं सोनं एवढंच लुटू. मला वाटतं मी जास्त बोललो, परंतु तुम्हाला बरोबर माझं म्हणणं पटलं. आम्ही विचाराबरोबर आहे. विचारासाठी, आमच्या मातीसाठी, शेतीसाठी जीवाचं रान करून स्वतःचं बलिदान करणाऱ्यांची अवलाद आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची आहे. त्याच्याशी साजेसं राहा. याचा संघ करणं, हे आग जी असते ना, आग ती जवळ करायची नसते. ज्याला झेपल त्यांनी करायची. ज्याला झेपल ते काय आहे, ज्याला पथ्य पाळायचं त्यांनी तुळशी मात्रा घ्यावी. बरोबर. मग अजित नवले, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष चळवळीच्या लोकांचा नाद कोणी करावा? ज्याला विचारांशी प्रामाणिक राहायचं त्याने करावा. नाही तर ते झेपत नाही आणि मग उलटलं तर ते कोणाला सोडत नाही. हे पण मी तुम्हाला सांगून जातो. म्हणजे रोकटोक सांगितलं पाहिजे. तुमचे चेहरे आता जरा उजळलेले दिसले भाषण केल्यावर, तुमच्या मनातलं बोललेलं दिसतोय. धन्यवाद मित्रांनो. विचारांची लढाई घेऊन जाऊ. माणसामध्ये माणसाचं नातं जोडू. ही आदिवासी संस्कृती आहे. माणसाला माणसाच्या विरोधात उभं करणं, जातीला जातीच्या विरोधात उभं करणं, धर्माला धर्माच्या विरोधात उभं करणं ही माणसाची आणि आदिवासींची संस्कृती असू शकत नाही. माणुसकीचं राजकारण पुढे जाण्यासाठी आजच्या दसरा मेळाव्यात संकल्प करूया. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम. आपली माणसं, आपलं दुकान. श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर, तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान. अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान. मनमोहक वस्त्रालंकार, वाजवी किंमत आणि विनम्र सेवा. 6 वार साडी, 9 वार साडी, बनारसी सिल्क, सुटिंग, शर्टिंग, मंचर टोपी, टॉवेल, शाल, नॅपकिन, फेटा, इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली. लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था, तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री. लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे. महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग, तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग. एक वेळ अवश्य भेट द्या. खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य. आमचा पत्ता शाखा नंबर 1 श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर, अगस्ती कॉम्प्लेक्स, पहिला मजला, बाजार तळाजवळ, अकोले, तालुका अकोले. आणि शाखा नंबर 2 श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान, भिंगारे गोडाऊन शेजारी, दत्त मंदिर रोड, कचेरी परिसर, अकोले.
प्रोप्रायटर बेनके बंधू. संपर्क 7588 51 31 33 आणि 024 24 22 33 24.